नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज 2 मैदानं पार पडत आहेत. एक मित्रांनो कानडवाडी येथे नायकोबा केसरी आणि दुसरं मित्रांनो सिद्धेश्वर कुरोली येथे आणि दोन्ही पण मैदानं मित्रांनो आदतची आहेत. आणि या दोन्ही पण मैदानात आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूरचे 2 हिरे पळाले. मित्रांनो, नायकोबा केसरी मैदानात आत्ता नवीन खरेदी केलेली वैभव मामांचा राजा पळाला आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली राजा आणि कन्हैयाची. मित्रांनो, या मैदानात 2 नंबरला गाडी उतरली. पहिलेच मैदान आहे मित्रांनो राजाचं आणि ते सुंदर असं गाडीला स्पीड लागलेलं आहे. नक्कीच मित्रांनो पुढच्या एका मैदानात कमबॅक करताना आपल्याला 100% दिसणार आहे राजा. आणि दुसऱ्या मित्रांनो सिद्धेश्वर कुरोले ते आपला सर्वांचा लाडका महाराज पळाला आणि ते चांगलं स्पीड लागलेलं गाडीला, पण गाडी फॉल झाल्यामुळे त्या मैदानात महाराजची गटालाच हार झाली आहे. तर आता राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर. बकासूर थोडा आजारी आहे आणि सकाळी मुलाखत घेतली तेव्हा वैभव सांगितलं की बकासूरला सर्दी झालेली आहे, त्यामुळे सध्या तर आरामावरच आहे. तर आता उद्या मैदान होते मित्रांनो निमसोड येथे ओपनचं. त्या मैदानात पाहणार का? तर मित्रांनो काही वेळेस पळू पण शकतो आणि नाही पण. तर संध्याकाळी लाईव्ह लॉट निघाल्यानंतर आपल्याला कळेलच की बकासूर उद्या निमसोड मैदानात पाहणार का नाही. तर मित्रांनो जर का पळाला तर 100% टॉपच्या नियोजनात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळेल आणि नक्कीच मित्रांनो त्याचा गुलालाचा संघर्ष संपेल. बरेच दिवस झाले मित्रांनो आपल्या बकासूरच्या अंगावर गुलाल नाही, त्यामुळे सर्व बकासूर फॅन्स पण नाराज आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि संध्याकाळी निमसोड मैदानाचे लाईव्ह लॉट निघाल्यानंतर सर्व टॉपचे नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि त्यांचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत त्याची पण अपडेट घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.